नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण पॉइझनल डिस्ट्रीब्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन काय ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग बघूयात काय दिलं. आपला नेक्स्ट पॉइंट आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. काय दिलं थेरी थोडीशी रीड करूया. द नॉर्मल कर्व इज इन द शेप ऑफ बेल. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेल शेप कर्व काढायचा असणार आहे. त्याच्यानंतर एक स्टँडर्डाइज नॉर्मल व्हेरिएट SNV आपल्याला एक फॉर्म्युला दिला, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन. एम काय असणार आहे, एम म्हणजे काय असणार आपला मीन, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आपला कशाने दाखवलं होतं, सिग्मानं. आता ह्या जे काही दोन व्हॅल्यू आहेत आपल्याला कंपल्सरी क्वेश्चन मध्ये दिलेले असतात. कोणत्या, एम आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ह्या कंपल्सरी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले असतात. पण आपल्याला काय करायचं असतं, एक्स जो काय तो आपल्या कंडिशन वरून आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचा आहे. त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, क्वेश्चन फॉर्म्युलामध्ये पुट करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपण काय करूयात, क्वेश्चन एक लिहिलेला आहे तो आपण काय करूयात, आपण सॉल्व्ह करूयात. हा जो काही क्वेश्चन आहे आपल्याला विंटर 2025 च्या एक्झामला आलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन आपल्याला विंटर 2025 च्या एक्झामला आलेला होता. क्वेश्चन काय दिला बघूयात. इफ द मीन लाईफ टाइम अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ अ बॅटरी सेल्स आर 12 आवर अँड 3 आवर. आपल्याला मीन लाईफ टाइम अँड स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिलाय, 12 आवर अँड 3 आवर. म्हणजेच काय, थोडक्यात मीन दिलाय त्यांनी आपल्याला. मीन आपण कशाने दाखवला जातो, एम न. एम किती दिला, 12 आवर. ओके, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जो काय तो आपण कशाने दाखवतो, स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मानं, तो किती दिला आपल्याला, 3 आवर. हे पहिलं आपण लिहून घेतलं. एम आणि स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यावी लागते, ती कंपल्सरी आपल्याला दिलेली असते. ओके, त्याच्यानंतर काय विचारलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ अ बॅटरीज विल हॅव लाईफ बिटवीन 10 अँड 14 आवर. ए मध्ये प्रोबॅबिलिटी फॉर कोणाची, बिटवीन 10 अँड 14 आवर्स. ओके, 10 अँड 14 आवर. आपल्याला काय करायचं, प्रोबॅबिलिटी पहिल्या कंडिशन मध्ये बिटवीन 10 टू 14 आवर्स याची प्रोबॅबिलिटी काढायची. ओके, मग आता एक लक्षात येते का बघा, फॉर्म्युला काय आपला, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन. एम आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला मिळाला, फक्त राहिलाय कोणता, एक्स. आता इथं जर बघितलं तर आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, एक आहे 10 आणि एक 14 आहे. आपण पहिल्यांदा काय करणार, एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं इथं 10, आणि दुसऱ्यांदा काय करायचं इथं एक्स इज इक्वल टू काय करायचं 14. एक्स इज इक्वल टू 10, एक्स इज इक्वल टू 14. आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला काय, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि या साईडला काय, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे मी फॉर्म्युला किती वेळा लिहितोय, 2 वेळा. आता आपल्याकडे व्हॅल्यू किती आहेत, 2. आता इथे व्हॅल्यू पुट करूयात. झेड बरोबर एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10 मायनस एम किती आपल्याकडे 12 अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन किती आपल्याकडे 3. ओके, सेम या साईडला झेड इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय इथं 14 मायनस एम किती आहे 12 आहे, डिवाइडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे 3. आता झेड इज इक्वल टू, इथं आन्सर किती आपण इथे कॅल्सीच्या सहाय्याने फाइंड आउट करत. ओके, काय टाइप करायचं आपल्याला इथं, 10 मायनस 12 डिवाइडेड बाय 3. याचा आन्सर येतं मायनस 0.6667. ओके, आणि या साईडला आन्सर काय येते ते चेक करूयात एकदा. टाइप काय करायचं इथं आपल्याला, 14 मायनस 12 डिवायडेड बाय 3. याचा आन्सर येतं 0.6667. आता हे जे काय नंबर दिसतोय तो आपण अप्रॉक्सिमेट असं लिहिलं तर चालेल. त्याला काय लिहायचं अप्रॉक्सिमेट, याला मायनस 0.67, आणि याला काय लिहितोय, झेड इज इक्वल टू अप्रॉक्सिमेट 0.67. आता असं काय लिहिलंय तुम्हाला सांगतो. हे जो काही क्वेश्चन आहे आपला त्याच्यामध्ये थोडा गिवन डाटा सुद्धा आपल्याला दिलेला असतो. क्वेश्चनच्या शेवटी जर बघितलं, क्वेश्चन कंप्लीट झालं, गिवन डाटामध्ये SNV एरिया दिला, झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 0.67. आपला आन्सर काय आलं होतं 0.667. म्हणजे जे काय आपण झेडचा आन्सर काढतोय ते आपल्या गिवन डाटामध्ये कुठं ना कुठं दिलेलं 100% असतं. आपला आन्सर काय आलं होतं 0.6667. त्याच्या जागी आपण काय करतो 0.67, म्हणजे अप्रॉक्सिमेट तेच आन्सर आहे. म्हणजे आपल्याला पहिला काय करायचं आहे, बिटवीन साठी 10 आणि 14 एक्सच्या जागी व्हॅल्यू घेणार आणि त्या फॉर्म्युलामध्ये पुढे करून दोन आन्सर फाइंड आउट करणार. आता आपल्याला काय करायचं आहे, बेल शेप कर्व काढायचा. मग बेल शेप कर्व कसा काढायचा ते दाखवतोय. आपल्याला एक पहिला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्या. पहिला काय करायचं आपल्याला, एक हॉरिझॉन्टल एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर इथं जो काही इंटरसेक्शन पॉईंट असणार तो आपला 0 असणार आहे. बेल शेप कर्व काढत असताना असा एक बेल शेप आपल्याला काय करून घ्यायचा, कर्व काढून घ्यायचा. आपल्याकडे आन्सर कोणता आला, एक निगेटिव्ह नंबर आला, एक पॉझिटिव्ह नंबर आला. आपल्याला माहिती आहे
हा जो काय ऍक्सिस असतो आपला एक्स ऍक्सिस असतो ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर या बाजूला असतात. मग झेड इज इक्वल टू काय आपल्याकडे 0.67 तो इथे मेन्शन करून घेतला. झेड इज इक्वल टू काय आपला 0.67 आणि सेम याच बाजूला हा इथं पॉझिटिव्ह साईडला आहे, सेम या साईडला आपल्याकडे कोण असणार आहे इथं निगेटिव्ह 0.67. आपण काय केलं झेडच्या व्हॅल्यूच्या काय काढल्या त्या कर्व काढा, त्याच्या पॉझिटिव्ह साईडला असेल तर पॉझिटिव्ह नंबर इकडे टाका, ह्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर टाकला आणि या बाजूला काय टाकला आपला निगेटिव्ह नंबर. आता आपण काय करूया एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेऊया त्या पॉईंट पाशी. ठीक आहे, या पॉईंट पाशी आपण काय केली व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. आपल्या इथं गिवन डाटामध्ये जरा चेक करा झेड इज इक्वल टू 0 झेड इज इक्वल टू 0.67 त्याचा एरिया किती दिला त्यांनी 0.2486 म्हणजे 0 पासून इथपर्यंत 0.67 पर्यंतचा हा एरिया किती दिलाय, हा एरिया दिला 0.2486. हा जेवढा आहे एरिया तेवढाच या बाजूला पण असणार आहे, म्हणजे ह्या साईडला सुद्धा आपल्याला काय असणार आहे 0.2486. ओके, हा नंबर कुठून घेतला त्यांनी गिवन डाटामध्ये दिलेला होता. हा 0.0 टू 0.67 चा एरिया किती दिला 0.2486. तसंच 0 टू 0.67 चा एरिया काय असणार आहे तोच असणार आहे, सेमच असणार आहे. आपल्याला प्रोबॅबिलिटी खरं काढायची राहिली अजून, देअरफॉर प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची राहिली आहे बिटवीन 10 अँड 14 अवरची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. बिटवीन म्हणजेच काय 10 आणि 14च्या मधले, म्हणजे 10 साठी आपल्याला आन्सर किती आलं होतं -0.6 म्हणजे हिथून, आणि ह्याचं किती येतं म्हणजे हिथून हिथपर्यंत हा जो काय एरिया आहे तो आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा. आता मला सांगा हा एरिया इथला आणि हा सुद्धा तोच आहे, इथं जर दोघांची बेरीज केली तर आपण 2486 प्लस 0.2486 म्हणजे आपण काय केलं 0.67 त्याचा एरिया किती आहे तो लिहून घेतला. बिटवीन म्हणजेच काय त्या दोन रेषांच्या मधला एरिया किती आहे 0.2486 प्लस 0.2486. आता ह्याचं जर आजचं आपण कॅल्क्युलेटर आन्सर काढला तरी तुमचं काय असणार आहे प्रोबॅबिलिटी कोणाची असणार आहे बिटवीन 10 अँड 14ची. आता टाईप काय करायचं आपल्याला 0.2486 प्लस 0.2486 याचा आन्सर येत आहे 0.4972. हा आपला काय झाला पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला. पहिला क्वेश्चन मध्ये बिटवीन होतं, बिटवीन साठी 2 नंबर आहे त्यामुळे एक्सच्या 2 व्हॅल्यू, एक्सच्या 2 व्हॅल्यू असेल तर फॉर्म्युला आपला किती वेळा वापरायचा आहे 2 वेळा. फॉर्म्युला आपण किती वेळा यूज केला इथं 2 वेळा. एम आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुरुवातीलाच लिहून घेतला. व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर एक आले -0.67 एक आले +0.67. त्या दोन्ही व्हॅल्यू एक कर्व काढा मायनस साईडला आणि एक प्लस साईडला, ह्या दोन व्हॅल्यू पुट करा आणि 0 to 67 हा एरिया आपल्याला इथं दिलेला तो इथं मेन्शन करून घेतला आणि बिटवीन असल्यामुळे या दोघांची काय करायची आहे बेरीज 0.67 ची बेरीज करायची नाही आहे तर त्याच्या एरियाची बेरीज करायची असणार आहे. हा इथं आपला काय झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झाला. आता सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला मोर दॅन 15 आवर आपण लिहून घ्या तिथं. सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे मोर दॅन 15 आवर. ओके, आता मोर दॅन 15 आवर काढायचं आहे. आता आपल्याकडे चेक करा एकच नंबर आहे इथं म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू काय असणार आपल्याकडे 15. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन. एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 15 मायनस एम किती दिलं आपल्याकडे 12 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिला 3. आता याच्यावरून आपण काय करूया हे कॅल्क्युलेटरला टाईप करून फाइंड आउट करूया आन्सर किती येत आहे. 15 वजा 12 केलं तर 3, 3 भागिले 3 केलं तर उत्तर किती येणार आहे 1. म्हणजे झेड बरोबर किती मिळालं आपल्याला 1. झेडचा आन्सर आपल्या गिवन डाटामध्ये आहे का चेक करा. झेड इज इक्वल टू 0 to 1 आहे म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे कर्व काढायचा आहे. कर्व कसं काढतोय आपण एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे आणि एक व्हर्टिकल लाईन असणार. इंटरसेक्शन पॉईंट काय असणार आहे त्याचा 0. कर्व काढत असताना 300 आपला कर्व काढत चला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकच नंबर आहे कोणता पॉझिटिव्ह नंबर आहे या साईडला नंबर आहे का नाही. या साईडला आपण इथे काय करूया 1 टाईप करून घ्या 1 मेन्शन करून घेतला. आता 0 to 1 1 एकच होता ना झेड त्यामुळे इथं पुट केला. आता मला सांगा 0 to 1 एरिया दिलाय का त्यांनी आपल्याला 0 to 1 एरिया किती दिला 0.3413 म्हणजे हा जो काय एरिया आहे हा कोणता आपला 0.3413. ओके, आपल्याला 0.3413 एरिया दिलाय पण आपला क्वेश्चन काय फाइंड कशाची प्रोबॅबिलिटी कोणती काढायची आहे मोर दॅन 15 आवर साठी आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आता मोर दॅनचा अर्थ काय जास्त. मग आता मोर दॅन आपलं 15 आवर आहे 15 साठी आन्सर किती आलाय 1 म्हणजे 1 पेक्षा जास्त म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला एरिया कुठला काढायचा आहे हा आपल्याला दिलेला आहे 0 to 1 एरिया दिलाय. आपल्याला फाइंड आउट कोणता करायचा आहे हा एरिया फाइंड आउट करायचा. ओके, हा आपल्याला एरिया काय करायचा फाइंड आउट करायचा. मग हा एरिया फाइंड आउट कसा करायचा तर एक लक्षात ठेवायचा टोटल
आपली प्रोबॅबिलिटी किती असते 1 असते बरोबर. मग ही जी काही साईड आहे ही टोटल प्रोबॅबिलिटी याची असते 0.5 आणि या साईडला टोटल किती असतात 0.5. ओके. आता मला काय करायचं आहे हा जो काय ब्ल्यू कलरचा पार्ट आहे हा फाइंड आउट करायचा आहे. मला टोटल पार्ट इकडचा किती आहे इकडचं देणं घेणंच नाही. टोटल पार्ट किती आहे 0.5 त्यातला हा माहित आहे हा फाइंड आउट करायचा आहे. मी काय करणार याची प्रोबॅबिलिटी काढत असताना 0.5 मायनस काय करायचं आहे 0.3413. ओके. मायनसच काय केलं एक सपोज एक्झाम्पल सांगतो. टोटल डिस्टन्स सपोज आपल्याकडे इथं 100 किलोमीटर आहे. टोटल डिस्टन्स किती आहे इथं इथून ह्या पॉईंट पासून ए पॉईंट पासून बी पॉईंटचं अंतर किती आहे 100 किलोमीटर. आणि हा जो काय सी पॉईंट आहे हा सपोज ए टू सी डिस्टन्स हे किती आपल्याकडे सपोज 70 किलोमीटर आहे. आता मला विचारलं सी टू बी डिस्टन्स किती. आपण काय करतोय सी टू बी डिस्टन्स काढायचं असेल तर काय करणार टोटल डिस्टन्स किती आहे 100 मधून काय मायनस करायला पाहिजे 70 म्हणजेच किती आलं 30. इथे किती आलं 30. सेम कन्सेप्ट येतात. टोटल किती आहे 0.5. हा एरिया किती दिला 0.3413. मला हा एरिया फाइंड आउट करायचा हाच का मोर दॅन आहे. मोर दॅन म्हणजेच काय जास्त एक पेक्षा जास्त म्हणजे हा एरिया फाइंड आउट करायचा. टोटल 0.5 आहे त्यातला इतका एरिया माहिती आहे. मग मी काय करणार ह्या एरियामधून 0.5 मधून हा जर एरिया मायनस केला तर रिमेनिंग एरिया कोणता असणार आहे हा ब्ल्यू कलरचा. म्हणजेच आपल्याला कोणते मिळते प्रोबॅबिलिटी मोर दॅन 15 आवरची. आता याचा आन्सर आपण काय करूयात कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं 0.5 मायनस 0.3413. ओके. याचा आन्सर येतं 0.1587. ठीक आहे. म्हणजे मोर दॅन साठी आपल्याला काय करायचं होतं 0.5 मधून हे जे काय एरिया होता तो आपल्याला काय करावा लागला मायनस करावा लागला. आता सेकंड क्वेश्चन आपला त्यातला कंप्लीट झालाय. आता थर्ड क्वेश्चन काय दिलाय प्रोबॅबिलिटी फॉर लेस दॅन 6 आवर. फाइंड आउट करायचं आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे सी लिहूयात प्रोबॅबिलिटी फॉर लेस दॅन 6 आवर. ओके. आता लेस दॅन आहे आपल्याला काही नाही माहित आपल्याला एक नंबर माहित आहे म्हणजे इथं एक्स ची व्हॅल्यू काय आहे 6. जसं इथं 15 साठी एक्स बरोबर 15 घेतला तसं एक्स बरोबर काय घेतला इथं 6. आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम अपॉन स्टँडर्ड डेविएशन. एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 6 मायनस एम किती आहे चेक करा 12 सुरुवातीलाच दिला आणि स्टँडर्ड डेविएशन आपल्याकडे किती आहे इथं 3. ओके. आता ह्याचा आन्सर आपल्याकडे किती येते ते चेक करूया. काय टाईप करायचं आपल्याला 6 मायनस 12 डिवायडेड बाय 3. याचा आन्सर येते -2. याचा आन्सर किती आलं -2. आता -2 आपल्या गिवन डाटामध्ये आहे का चेक करा एकदा -2 किंवा +2. शेवटी बघा झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 2 म्हणजे 2 आहे मायनस प्लसचा विषय नाही फक्त 2 आहे म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. याचा एरिया दिला म्हणजे त्याचा कुठेतरी आपल्याला यूज होणार आहे. आता झेड फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं एक बेल शेप कर्व काढायचा. पहिला आपण काय करूयात एक बेल शेप कर्व काढून घेऊया. बेल शेप कसा कर्व काढतो एक हॉरिझॉन्टल लाईन एक व्हर्टिकल लाईन आणि त्याचा इंटरसेक्शन पॉइंटला 0 टाका आणि एक सिंपल काय करायचं बेल शेप कर्व काढून घ्या. याच्यानंतर आता आपला आन्सर कसा आलाय निगेटिव्ह आलाय म्हणजे या बाजूला काय या बाजूला असणार आहे. इथं कुठे आपला असणार आहे -2. हे काय आन्सर आहे तिथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्या. आता 0 टू 2 एरिया त्यांनी दिलाय का आपल्याला 0 टू 2 एरिया किती दिला 0. म्हणजे हा एरिया आपल्याला त्यांनी दिलेला आहे कोणता हा 0 टू 2 किती दिलाय तो 0.4772. 0 टू 2 चा एरिया किती आपल्याकडं 4772. ओके. आपण आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय कोणती प्रोबॅबिलिटी काढायची प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे लेस दॅन 6 आवर. मागाशी शब्द होता मोर दॅन त्यामुळे एकच्या पुढे गेलो आता लेस दॅन आहे 6 साठी आन्सर किती आलाय 2 -2 त्याच्यापेक्षा लहान म्हणजे कोणतीही प्रोबॅबिलिटी काढायची असणार आपल्याला कोणता एरिया फाइंड आउट करायचा असणार आहे हा एरिया आपल्याला काय करायचा असणार आहे फाइंड आउट करायचा. ओके. आता हा एरिया कसा फाइंड आउट करायचा आपल्याला माहिती आहे हा टोटल इकडचा एरिया किती असतोय 0.5. टोटल एरिया मधून हा जर एरिया मायनस केला तर हा रिमेनिंग एरिया जो काय असणार आहे कोणता लेस दॅन 6 आवरचाच असणार आहे तो आपल्याला काय करायचा फाइंड आउट करायचा. इथे लिहिणार काय आपण 0.5 मायनस काय करणार आहे आपण 0.4772. आता याचा आन्सर आपल्याला काय करूयात कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं 0.5 मायनस 0.4772. याचा आन्सर येत आहे 0.0228. ओके. आपल्या क्वेश्चन मध्ये जास्तीत जास्त 3च कंडिशन असतात याच्यापेक्षा वेगळी कंडिशन काय येत नाही. त्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन जो असतोय क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 मार्कासाठी येत असतोय त्यामुळे व्यवस्थित करून घ्या. एकदम सोपा क्वेश्चन असतोय फक्त कन्फ्युजन करायची काही गरज नाही. जर शिकवलेला प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा
व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.